अबाउट 40% voters senior citizen आहेत आणि senior citizen they are the real voters. विचार करून वेळ काढून कोणाचं वाहन न घेता स्वतःच्या पायाने लंगडत ते वोटिंगला जातात. आमच्या कॉलनीतल्या 90 वर्षाच्या बाई मला जायचंय, मला ते मुलं म्हणतात कशात जाऊन काय करणार आहे, तुझ्या एका मताने काय होणार आहे. ती म्हणजे माझ्या एका मताने काय होणार नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. आज आमचा आवाज तुम्ही सर्व पॉलिटिकल पार्टीजपर्यंत मिळवला पाहिजे का, की आमच्या अपेक्षा काय हे त्यांना कळलं पाहिजे. खरं म्हटलं म्हणजे माझी अपेक्षा आहे की त्या लोकांनी सुद्धा आमच्याकडे यायला पाहिजे. त्या लोकांना कळलं पाहिजे की सिनियर एवढे जे वोटर्स आहेत त्यांच्या अपेक्षा काय. एनीहाऊ आमच्या संस्थेतर्फे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीजकडे आम्ही आमच्या अपेक्षा पाठवणार आहोत. जसं तुम्हाला ऐकवलं तसं आम्ही प्रत्येक संस्थांकडे जाणार आहोत आणि जात असू, परंतु दुर्दैव असं की त्यांचं अजून आमच्याकडे एवढं सिरियसली लक्ष नाही आहे. पॉलिटिकल पार्टीज आमच्याकडे बघतायत. आमची अपेक्षा अशी आहे की पॉलिटिकल पार्टीनी सुद्धा आम्हाला विचारलं पाहिजे व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन. यू आर नॉट सायलेंट स्पेक्टॅटर्स, दे आर ऍक्टिव्ह. आमचे सिनियर सिटीजन ऍक्टिव्ह आहेत मुंबईमध्ये आणि ऍक्टिव्ह हजारो आमच्या संस्था आहेत, आमचे माणसं आहेत आणि दे आर नॉट स्लीपिंग पार्टनर, दे आर ऍक्टिव्ह. हे जे आम्ही तुम्हाला मॅनिफेस्टो दिला आहे हा मॅनिफेस्टो आम्ही त्यांच्याकडे पाठवणार आहे. प्रत्येक आमच्या सिटीजनच्या घरी हा मॅनिफेस्टो जाणार आहे आणि त्यांना कळेल की whenever political party representative will come for asking for vote, not begging for vote, asking for votes, then our senior citizen is going to definitely ask these questions. What about this? What about this? And he should be ready for the answer. And if he fails to answer, he will fail to get vote. The senior citizens are not no more silent. They are suffered, they are suffering, but will not suffer in future. They are now united. And people like all these young generation college students, they are also with us. की आमच्या मागण्या त्या लोकांना माहिती नाहीत असं नाही, but they feel we can be neglected. They feel we cannot be corrected. So तसं होऊ नये होता. एकच ह्या सगळ्या मागण्या आपल्याला माहिती आहेत. मुख्य म्हणजे आम्ही रस्त्यात जाताना हे नाही, काळजी घेतली जात नाही. टॅक्सीज आमच्यासारखे साधे माणसं रस्त्यात जाताना कोण आम्हाला विचारतो. तर ही सेफ्टी सिक्युरिटी ह्या कोणी बघत नाहीये, त्या कोणी होत नाही. तर सिनियर त्यांच्या मानाची त्यांच्या ह्याची कोणीच काळजी करत नाही. आय वॉज वन ऑफ द पर्सन हू वॉज देअर फ्रॉम बिगिनिंग ऑफ क्रिएशन ऑफ पार्टी. आम्हाला वाटलं आम्हाला खूप मिळालं, आम्हाला स्वर्ग जवळ आला. DMC हॅज फॉर्म्युलेटेड पॉलिसी. आय वॉज सो हॅपी. माझ्या डायरीमध्ये लिहिलं की माझ्या आयुष्यातला मोठा एक दिवस आला. परंतु झालं काय, तो दिवस संपला आणि दुसऱ्या वर्षी पॉलिसीकडे निग्लेक्ट करायला सुरुवात झाली. त्या पॉलिसीमध्ये असं एक हे आहे की दर 2 वर्षांनी मेयर, कमिशनर अँड सिनियर सिटीजन असोसिएशन रिप्रेझेंटेटिव्ह ऑल शुड कम टुगेदर अ मीटिंग फॉर अबाउट 10 years. Nobody listened to us. But now we are not going to tolerate this in future. We are united. We have to fight for it.